आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होतोय। जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीची तयारी आता पूर्ण झाली, तर नाशिक शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। शांतता रॅलीमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता, वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर आता शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली। समारोपाच्या सभेत मनोज जरांगे पाटील आता नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। दरम्यान तपोवन परिसरातून मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे। तर या रॅलीच्या माध्यमातून आणि सभेच्या माध्यमातून छगन भुजबळांवर मनोज जरांगे पाटील निशाणा साधतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। छगन भुजबळांना उत्तर देण्यासाठी रॅली असेल तर भुजबळांची मस्ती मराठा समाज उतरवून दाखवेल असा इशारा देखील मराठा बांधवांनी दिलेला आहे आणि मराठा बांधवांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यस्तरीय शांतता रॅलीचा समारोप आज नाशिकमध्ये होत आहे आणि यासाठी सगळे मराठा बांधव जे आहेत ते सज्ज झालेले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेने खरं तर याची सांगता होणार आहे। आपल्या सोबत काही मराठा बांधव आहे। नेमकी काय काय तयारी आज करण्यात आलेली, कसा रॅलीचा मार्ग असणार आहे आणि कसा या रॅलीचा समारोप होईल? ग्रामीण भाग असेल, शहर असेल, याच्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहकुटुंब सहपरिवार या रॅली सहभागी होण्यासाठी निघताय। जरांगे पाटलांची ही सांगता रॅली आहे। पश्चिम महाराष्ट्राचा सुरू झालेला दौरा हा उत्तर महाराष्ट्रात या नाशिक जिल्ह्यामध्ये सांगता समारोपाची रॅली ही छगन भुजबळांना फार मस्ती आलेली आणि त्या भुजबळांची मस्ती उतरवण्यासाठी, भुजबळांचं राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी, कारण आम्ही भुजबळांना विरोधक मानत होतो। भुजबळांनी सातत्यानं मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केल्यामुळं छगन भुजबळांनी आता पाहून घ्यायचं त्यांचं राजकीय अस्तित्व संपवणारे मराठे या रॅलीत सहभागी होणार। ज्या मराठ्याने तुम्हाला राजकीय सत्ता दिली तेच मराठे तुम्हाला या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी या सांगता रॅलीमध्ये आणि मराठ्यांना 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळवून घेण्यासाठी मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजची ही रॅली संपन्न होणार। जवळजवळ 2000च्या आसपास स्वयंसेवकांची नेमणूक केलेली आहे आणि नाशिक शहरातच 10 लाखाच्या आसपास मराठा समाज राहतो आणि ग्रामीण भागातून 12 तालुक्यातून किमान 50,000 धरले तरी 6 लाख म्हणजे 15-16 लाख मराठा समाजाचे गरजवंत मराठे सगळे नाशिकमध्ये ह्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। थोड्याच वेळात या रॅलीला सुरुवात होणार आहे। एकूणच जर बघितलं तर आता याची सर्व जी तयारी ती पूर्ण करण्यात आलेली असून मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी सज्ज झाल्याचं बघायला मिळत आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।